नमस्कार. शेअर कनेक्टच्या विशेष सिरीजच्या तिसऱ्या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. गेल्या 2 भागांमध्ये फायनान्शियल प्लॅनिंग, त्याचे नेमकं स्वरूप आणि कशा पद्धतीनं त्यामध्ये पुढं जावं याबद्दल आपण पाहिलं होतं. तिसऱ्या भागामध्ये हाच प्रवास आपण सुरू ठेवूया. अनुज पाटील जे JKVLचे हेड बिझनेस आहेत त्यांच्याकडून आणि इतर विद्यार्थ्यांकडून जे काही प्रश्न येतात त्याच्यावरती उत्तरं घेऊन आर्थिक विषयात, आर्थिक नियोजनाच्या प्रवासामध्ये कशा पद्धतीने पुढे जायचं आहे याबद्दल आपण सविस्तरपणे माहिती घेऊया. अनुज पाटील सर. आता हे फाउंडेशन बिल्ड कसं करायचं इन्व्हेस्टमेंट करून? फायनान्शियल प्लॅनिंग आणि इन्व्हेस्टमेंट करत असताना हे फाउंडेशन आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग असलं पाहिजे, ज्याच्यामध्ये तुमचं गोल प्लॅनिंग, बजेट प्लॅनिंग, फायनान्शियल रेकॉर्ड सगळे इंटॅक्ट पाहिजेत आणि तुमचं नेटवर्क प्लॅनिंग, ह्या सगळ्या गोष्टी प्लॅन पाहिजेत. आणि इन्शुरन्स कवरमध्ये लाईफ इन्शुरन्स कवर पाहिजे, हेल्थ इन्शुरन्स कवर पाहिजे, डिसॅबिलिटी इन्शुरन्स पाहिजे, तुमच्या प्रॉपर्टीज आणि लायबिलिटीचा इन्शुरन्स पाहिजे. दिस इज फाउंडेशन. बरेच लोक हे करत नाहीत आणि त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंटचे जे नंतरचे स्टेप्स आहेत ते पहिल्यांदा करतात. समजून जावा की तुम्ही आता एक 50 लाख रुपये इन्व्हेस्ट केलेत तुमच्या रिटायरमेंटसाठी, पण तुमच्याकडं इंटॅक्ट किंवा सफिशियंट अमाऊंटचा हेल्थ इन्शुरन्स कवर नाही आहे आणि उद्या जाऊन हॉस्पिटलायझेशन आलं, डॉक्टरला काय सांगणार आहे? ते पैसे मी रिटायरमेंटसाठी ठेवलेत. ती इन्व्हेस्टमेंट तुम्हाला ब्रेक करायला लागेल. ती इन्व्हेस्टमेंट ब्रेक करायला लागू नये म्हणून हे इन्शुरन्स कवर असणं गरजेचं आहे. हे फाउंडेशन बिल्ड झाल्यानंतर अशी इन्व्हेस्टमेंट की जी पुढच्या 3 वर्षाच्या टाईममध्ये तुम्हाला लागणार आहे त्याचं प्रपोर्शन बेसिक लेवलला पाहिजे. शॉर्ट टर्म होल्ड्स त्याच्यापेक्षा कमी प्रपोर्शन मीडियम टर्म होल्ड्समध्ये पाहिजे की दॅट मनी दॅट वोंट बी नीडेड फॉर 3 to 5 years. जी इन्व्हेस्टमेंट 3 ते 5 वर्षासाठी आहे ती त्याच्यापेक्षा कमी अमाऊंटमध्ये पाहिजे. लॉंग टर्म होल्ड 5 years अँड लॉंगर ती स्टॉक्समध्ये आपण करू शकतो, इक्विटीमध्ये. आणि हाय स्टेक्स ह्या सगळ्या गोष्टी असतील तर हाय स्टेक्समध्ये इन्व्हेस्टमेंट पाहिजे. पण कॉलेज स्टुडंटच्या बाबतीत एक गोष्ट अनुभवायला येते, हे सगळं गेलं बाजूला. क्रिप्टो करन्सीमध्ये नवीन कॉईन आला आहे, ऑप्शन ट्रेडिंग, कॉल पुट. ते तुमचं काम आता नाही आहे. पहिल्यांदा फाउंडेशन पाहिजे, कारण हे फाउंडेशन नसेल तर इथं तुम्ही काही करून काय उपयोग होणार नाही आहे. दिस इज द प्रॉपर फाउंडेशन. आता एक एक्झाम्पल घेऊया की तुम्ही काय करू शकता. हे सगळं ठीक आहे, इन्शुरन्स वगैरे हे माझं काम नाही, माझं अजून इन्कम चालू नाही, पण तुम्ही तुमच्या पॉकेट मनीमधून काही पैसा सेव्ह करून इन्व्हेस्ट करू शकताय की नाही करू शकत? एक सर्टन अमाऊंट तुम्ही करू शकताय. तर एक कॅल्क्युलेशन बघूया आपण. जर तुम्ही दर महिन्याला तुम्ही एक म्युच्युअल फंडमध्ये SIP डेफिनेटली प्रत्येक यंग व्यक्ती चालू करू शकते आणि जी करावी. 5,000 रुपयाची SIP जर आपण 10 वर्षासाठी केली, किती? 5,000ची SIP 10 वर्षासाठी. कॉस्ट अमाऊंट किती असणार आहे? 6 लाख. महिन्याला 5,000 म्हणजे वर्षाला 60,000. 10 वर्षाला 6 लाख रुपये इन्व्हेस्ट होतील. ॲव्हरेज 15% CAGR कंपाऊंडेड ॲन्युअल ग्रोथ रेट जर 15% आपण रिटर्न्स पकडले तर 10 वर्षानंतर ह्या 6 लाखाच्या जागेला तुम्हाला रिटर्न्स मिळू शकतात 13 लाख रुपये, 13 लाख प्लस अमाऊंट. समजा ही इन्व्हेस्टमेंट आपण अशीच कंटिन्यू केली, हे 13 लाख रुपये विड्रॉ नाही केले आणि दर महिन्याला आपण 5-5 हजार अजून इन्व्हेस्ट करतोय, तर 20व्या वर्षी काय झालेलं असेल? कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट 6 लाखाच्या डबल झालेली असेल, 12 लाख रुपये. येणारे रिटर्न्स किती येतील 13 लाखाच्या ऐवजी? तर 12 लाखाच्या जागेला कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट किती होईल? 18 लाख रुपये. आणि इतर रिटर्न्स किती येतील? 50 to 60 लाख. अजून याच्यापेक्षा जास्त उत्तर कोणाचं आहे मोठं? 1 करोड ह्या बोलतायत. 20व्या वर्षी 75 लाख रुपये येतील आणि 30व्या वर्षी 3.5 करोड रुपये येतील. दिस इज पॉवर ऑफ कंपाऊंडिंग. ज्या दिवशी SIP चालू करताय त्या दिवशी तुम्हाला इंटरेस्ट किती रुपयावर मिळणार आहे किंवा रिटर्न्स? 5,000 रुपये पहिल्या महिन्यात. सेकंड महिन्यात अजून एक सिप गेली, 10,000 वरती मिळणार आहे. तिसऱ्या महिन्यात 15,000 वरती मिळणार आहेत रिटर्न्स. पण हे फर्स्ट डिकेडमध्ये तुम्ही 13 लाख रुपयाचे एक फाउंडेशन क्रिएट केले. स्टार्ट 13 लाख पासून आहे सेकंड डिकेडचे रिटर्न्स. त्यामुळे आपण इथं 75 लाखावरती पोहोचलो आणि थर्ड डिकेडमध्ये 3.5 करोड पोहोचायचं कारण इथं सुरुवातच 75 लाखापासून आहे. पॉवर ऑफ कंपाऊंडिंग. आता समजा ह्याला तुम्ही रिटायरमेंट प्लॅन म्हणून याच्याकडे बघितला आणि हे 3.5 करोड रुपये तुमचा एक कॉर्पस जनरेट झाला आहे, ज्याच्यावरती तुम्ही वर्षाला 10% रिटर्न जरी जनरेट करू शकला तरी किती रिटर्न्स येतील पेआउट? 35 लाख. म्हणजे नियर अबाउट महिन्याला 3 लाख.
आज तुम्ही इन्व्हेस्ट केलेले 5,000 रुपये लाईफ टाईम तुम्हाला महिन्याला 3 लाख रुपये देऊ शकतात. 3.5 करोड आहेत तसे राहतील. तुम्ही म्हणाल 5,000 जरा जास्त होते. 2,000चं कॅल्क्युलेशन आहे. 2,000 जर तुम्ही महिन्याला इन्व्हेस्ट करताय तर 10व्या वर्षी 5.5 लाख, 20व्या वर्षी 30 लाख, 30व्या वर्षी 1,40,00,000 रुपयाचा कॉर्पस जनरेट होऊ शकतोय. इथं 15% रिटर्न्स आपण पकडलेत. याच्यामध्ये मार्केटची रिस्क असते, ती समजून घेणं गरजेचं आहे. पण तुम्ही 10 वर्षाच्या पुढच्या टाईमसाठी जर इन्व्हेस्टेड राहताय म्युच्युअल फंडमध्ये किंवा इक्विटीमध्ये, तर इक्विटी हे एक असा ॲसेट क्लास आहे ज्या ॲसेट क्लासने 10 वर्षाच्या पुढच्या टाईम टेन्युअरमध्ये आजपर्यंत कधीही निगेटिव्ह रिटर्न्स दिलेले नाही आहेत. सो तुमच्यासाठी हा ॲडवाईस राहील की तुम्ही ही SIP सुरू करू शकताय. अमाऊंट तुम्ही याच्यामध्ये वाढवू शकताय, कमी करू शकताय. दॅट इज फ्लेक्झिबल. थँक्यू. डू यू हॅव एनी क्वेश्चन? अलीकडच्या काळात एक ट्रेंड झाला आहे की SIP करायची, पण त्या SIPला रिस्क कव्हर नसतं अजिबात. राईट. मग SIP किती % पाहिजे आणि LIC किती, म्हणजे लाईफ इन्शुरन्स किती पाहिजे? पण लाईफ इन्शुरन्स पण तेवढा महत्त्वाचा आहे की हेल्थ आता अलीकडं कोविडसारखे डिसीज यायला लागलेत. तर लाईफ इन्शुरन्समध्ये किती % पाहिजे आणि SIPमध्ये किती % पाहिजे आपला इन्कम डिस्ट्रीब्यूट? खूप चांगला प्रश्न विचारला आहे जो प्रॅक्टिकल आहे. पहिल्यांदा आपण हे समजून घेऊया की लाईफ इन्शुरन्स कव्हर हे इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट नाही आहे. लाईफ इन्शुरन्स कव्हर कशासाठी घेतला जातोय? जर एखाद्या अशा व्यक्तीचं ज्याच्या इन्कमवर डिपेंडेड लोक आहेत, ची डेथ झाली, वरती डिपेंड असलेल्या पाठीमागच्या लोकांचं लाईफस्टाईल डिस्टर्ब होऊ नये, त्यासाठी त्यांना एक कॉर्पस मिळावा, हा उद्देश आहे लाईफ इन्शुरन्स कव्हरचा. इन्व्हेस्टमेंट उद्देश आहे वेल्थ क्रिएट करणं किंवा वेल्थ बिल्ड करणं. दोन्हीचे उद्देश टोटली डिफरंट आहेत. इन्व्हेस्टमेंट तुम्ही सर्टन लेवलपर्यंत प्रेडिक्ट करू शकता की 5 वर्षानंतर असं होईल, 10 वर्षानंतर असं होईल, 20 वर्षानंतर असं होईल, आणि त्यासाठी मी काय पेरायला लागलो आहे, काय डिप्लॉय करायला लागलो आहे ते पण मला माहीत आहे. बट लाईफ इन्शुरन्स इज अ प्रोडक्ट दॅट क्रिएट्स वेल्थ दॅट डझंट इवन एक्झिस्ट. म्हणजे आज ह्या वर्षी वर्षाला 15,000चा एखाद्यानं प्रीमियम पे केला आहे आणि पुढच्या वर्षी त्याची डेथ झाली ज्याला 1 करोड रुपये मिळणार आहेत. त्या 15,000च्या अमाऊंटमधून 1 करोड टिकली तुम्हाला कुठं काय एक्झिस्ट आहे असं वाटतंय? लाईफ इन्शुरन्स प्रोडक्ट तुम्ही कुठल्याही प्रोडक्टसोबत कधीच कम्पेअर नाही करू शकत. त्याचा उद्देश पूर्ण वेगळा आहे आणि त्यांचा उद्देश पूर्ण वेगळा आहे. ही एक गोष्ट. तुमचा दुसरा प्रश्न आहे की म्युच्युअल फंडमध्ये SIP करा, ह्याचा ट्रेंड चालू आहे, पण त्याच्यामध्ये रिस्क आहे, त्याचं काय करायचं? रिस्क समजून घ्यायची. 2 गोष्टी असू शकतात. रिस्क आहे म्हणून त्याचा नादच सोडून दिला, रिस्क आहे बाबा जाऊ दे. दुसरी गोष्ट आहे रिस्क काय आहे समजून तर घेतो. काय रिस्क काय आहे? म्हणजे माझा जीव जाणार आहे, माझं दिवाळी निघणार आहे. काय रिस्क म्हणजे काय आहे? म्युच्युअल फंडमध्ये लावलेले पैसे जर इक्विटी ओरिएंटेड फंड स्कीम्समध्ये असतील आणि मी इन्व्हेस्टेड असताना मार्केट फॉल झालं, मार्केट खाली आलं, तर माझे पैशाची व्हॅल्यू कमी होईल, ही रिस्क आहे. पैसे 0 होतील, ही रिस्क आहे काय? मार्केट 40% खाली आलं, माझी इन्व्हेस्टमेंट इक्विव्हॅलंट 30-40-50% खाली येईल. मी 1 लाख लावलेत तर त्याचे 40-50 हजार रुपये कमी होतील, 50-60 हजार रुपयेपर्यंत त्याची व्हॅल्यू राहील. 0 होणार आहेत काय? नाही आहे. म्हणजे माझी रिस्क काय आहे? माझ्या प्रिन्सिपल अमाऊंटमध्ये घट तूट होण्याची रिस्क आहे. समजा 40% इन्व्हेस्टमेंट ड्रॉडाऊन झाली, म्हणजे 1 लाख रुपयाचे 60,000 झाले, म्हणजे लॉस किती झाला? माझा प्रश्न व्यवस्थित आहे का? लॉस किती झाला? राईट, लॉस काहीच झाला नाही. 40,000 कमी झालेले दिसायला लागलेत. लॉस बुक केलाय का तुम्ही? जर मी ते 60,000 विड्रॉ केले फिअरमध्ये, भीतीमध्ये, की बाबा हे काय सांगत होते की म्युच्युअल फंडमध्ये रिस्क आहे, दोस्त वगैरे सांगत होते, उगीच ते अनुसार आलते, त्यांच्या नादाला लागलो, हे इन्व्हेस्ट केलोय, आहे तेवढे 60,000 तर काढून घेऊया, हे पण नको कमी व्हायला, ह्या भीतीमध्ये जर ते 60,000 विड्रॉ केले तर 40,000चा लॉस बुक झाला. पण मी विड्रॉ नाही केले, ती इन्व्हेस्टेड आहे अशीच पैसे ठेवून दिले आणि सर्टन टाइम पिरियड नंतर मार्केट परत वाढलं आणि त्या 60,000ची व्हॅल्यू 70,000, 80,000, लाख, 1.25 लाख करत परत 1.5 लाखावरती गेली, तर प्रॉफिट किती झाला?
इथे पण 50,000 प्रॉफिट झालेला नाही, 50,000 प्रॉफिट दिसतो. प्रॉफिट किंवा लॉस तुम्ही जोपर्यंत बुक करत नाही, म्हणजे तिथून एक्झिट जोपर्यंत होत नाही, युनिट सेल जोपर्यंत करत नाही, तोपर्यंत रिअलाइज होत नाही. तो अनरिअलाइज्ड दिसायला लागलाय. दॅट इज नॉट रिअलाइज्ड गेन ऑर रिअलाइज्ड लॉस, अनरिअलाइज्ड आहे. राईट. म्हणजे रिस्क आहे की मार्केटसोबत पैसे कमी होऊ शकतात, त्याच्या अगेन्स्ट रिवॉर्ड पण आहे. मार्केट वाढल्यानंतर पैसे वाढू पण शकतात. मग मार्केट वाढल्यानंतर इथं पैसे ज्या स्पीडमध्ये वाढतात त्याचा रेट ऑफ रिटर्न आहे हिस्टॉरिक मिनिमम एक ॲव्हरेज 15% CAGR डिलिव्हर झालेले आहेत. मग 15% मार्केटमध्ये मला अजून कुठे मिळायला लागलेत काय? मिळत नाही आहेत. मग जे मार्केटमध्ये न मिळणारा रिवॉर्ड मला घ्यायचा असेल तर मला त्याच्यासाठी थोडी रिस्क घेणं गरजेचं आहे. पण ती रिस्क समजून घेणं गरजेचं आहे. जर आपण हिस्टॉरिक रिटर्न्स बघितले तर 3-4 वर्षासाठी तुम्ही इक्विटीमध्ये इन्व्हेस्टेड राहिलात तर लॉस होण्याची शक्यता जास्त आहे. 5-6 वर्षाच्या पुढे गेला तर लॉस होण्याची शक्यता अजून कमी होते. आणि 10 वर्षाच्या टाईम टेन्युअरनंतर इक्विटी ॲसेट क्लासनं कधीही निगेटिव्ह रिटर्न्स दिलेले नाही आहेत. त्यामुळे रिस्क आहे पण त्याच्या अगेन्स्ट रिवॉर्ड पण आहे. आणि त्या रिस्कचं उत्तर हे आहे की तुम्ही लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टेड राहा आणि इन्व्हेस्टमेंट कशात करायची ह्याचं प्रॉपर ॲडवाईस घेऊन इन्व्हेस्ट करा. सर माझा क्वेश्चन असा आहे की सपोज एक पर्सन 50च्या एजला आहे आणि त्याची कंप्लीट फुलफिलमेंट्स कंप्लीट आहे, इन्व्हेस्टमेंट तो प्रॉपर करतो आहे, त्याचे मंथली एक्सपेन्सेस तो मीट करतो आहे आणि सगळे प्रॉपर आहे. आणि त्यानं त्या ठिकाणी त्याचं घर बांधायला सुरू केलं आहे आणि दॅट टाईम ही हॅव टूक अ लोन ऑफ 50 लाख रुपीज इन 2020. मग त्यावेळी इंटरेस्ट रेट 6.9% होते समथिंग आणि आता इंटरेस्ट रेट 9.1% आहे. त्याच्याकडं इन ऑप्शन गोल्ड आहे, इन ऑप्शन PPF स्कीम आहे, इन ऑप्शन त्याच्याकडे पैसे आहेत. मग तिने ते लोन क्लिअर करून पैसे क्लिअर करावे का हाय तसं इंटरेस्ट रेट भरावा? गोल्ड विकून लोन रिपे करावं काय या प्रश्नाचं उत्तर देताना पहिल्यांदा गोल्डचं बेनिफिट आपण समजून घेऊया किंवा गोल्डमध्ये इन्व्हेस्टेड असलेल्याचं पर्पज आपण समजून घेऊया. गोल्डमध्ये रिटर्न्स मिळतात किंवा गोल्ड ॲप्रिसिएट होतंय हा एक पार्ट आहेच. पण गोल्ड पोर्टफोलिओमध्ये असणं पण ह्या कारणासाठी गरजेचं आहे की इकॉनॉमिकल क्रंच आला किंवा जर क्रायसिस आले, ज्या सिच्युएशनमध्ये इक्विटी फॉल झालेला आहे, इकॉनॉमी क्रंच आहे, बँकचे FD रेट खाली आलेले आहेत, कुठलाही ॲसेट क्लास रिटर्न्स डिलिव्हर करत नाही अशी आणीबाणीची वेळ आल्या थोडक्यात, त्यावेळेला एकमेव ॲसेट क्लास ॲप्रिसिएट होतोय तो आहे गोल्ड. आणि गोल्ड वर्ल्ड वाईड तुम्ही कुठेही लिक्विडेट करू शकताय. त्यामुळं गोल्ड रिटर्नसोबत कम्पेअर नका करू. गोल्डचं प्रॉपर ॲलोकेशन आपल्या पोर्टफोलिओमध्ये असणं ही गरजेची गोष्ट आहे. गोल्ड हे एक इन्शुरन्स आहे असं समजा. तुमचे समजा एक 5 वर्षानंतर बाकीचं सगळंच फॉल डाऊन आहे आणि त्यावेळेला इमिजिएट पैसा लागणार आहे, कुठंच विड्रॉ करू शकत नाही, त्यावेळेला गोल्ड वाढलेला आहे, तुम्ही तिथून विड्रॉ करू शकताय. त्यामुळे ते दोन्ही कम्पेअर नाही होत. मग तिथं कम्पेअर आपण बाकीचे ॲसेट क्लास करू शकतो. त्यांची इन्व्हेस्टमेंट तुम्ही बोला की बाकी सगळ्या ठिकाणी प्रॉपरली इन्व्हेस्टेड आहेत, तर बाकी अजून कुठं कुठे इन्व्हेस्टेड आहे तिथून काय रिटर्न जनरेट व्हायला लागलेत ते कम्पेअर केल्यानंतर त्यातून जर एखादं लिक्विडेट करून जर हे रिपे करणं योग्य असेल तर ते करता येऊ शकतंय. बट इट डिपेंड्स ऑन 1-to-1 डिस्कशन. Let us assume that someone is investing in an equity. So we have a mindset कि after some time that equity or that company will give us nice return. ये और बढ़ेगा, बढ़ने के बाद बेचूंगी. And there is sudden fall in that company or in or any asset. So my question to you is when to exit from that asset or investment? ओके, त्या कंपनीमध्ये तुम्ही एंटर का केला हे पहिल्यांदा क्लिअर पाहिजे. जर रँडमली इन्व्हेस्ट केलेलं असेल कोणाच्या तर टिपवर आधारित ह्यांनी सांगितलं ह्या कंपनी शेअर घे म्हणून घेतलोय, तर त्या ठिकाणी ते इलॉजिकल आहे, त्यामुळे त्याला काही आन्सरच नाही आहे. पण जर तुम्ही एंटर एका प्रॉपर स्ट्रॅटेजीनं केला आहे, त्याचे फंडामेंटल्स चेक करून केला आहे किंवा त्याच्यामध्ये एखादी टर्न अराउंड स्टोरी आहे, कुठल्या तर मॅनेजमेंटनं ते टेक ओव्हर केलं आहे किंवा भविष्यामध्ये हे प्लॅन्ड आहे, अशा पद्धतीनं जर एंटर झाला आहे तर एक्झिट त्याच वेळेला व्हायला पाहिजे. 2 केसमध्ये. नंबर 1 की तुम्हाला एक्सपेक्टेड रिटर्न्स डिलिव्हर झालेत तर एक्झिट व्हा. नंबर 2 तुम्ही जे फंडामेंटल किंवा जी स्ट्रॅटेजी बघून एंटर झाला आहे त्याच्या फंडामेंटल्समध्ये किंवा त्या स्ट्रॅटेजीनुसार जर एक्झिट कॉल येत असेल तर एक्झिट व्हा. वाढायला लागले किंवा पडायला लागले म्हणून एंटर आणि एक्झिट होणं हे प्राइस ॲक्शन किंवा टेक्निकल अनालिसिस हे ट्रेडिंगमध्ये चालतंय. जिथं मला डिफरन्स कॅच करायचा आहे, तिथं मला वेल्थ क्रिएट करायची नाही आहे. इन्व्हेस्टमेंटमध्ये वेल्थ क्रिएट करायची आहे. त्या टाईम टेन्युअरमध्ये कितीतरी वेळा असे येणार की ते वाढलेलं पण असणार, कितीतरी वेळा असे येणार की ते पडलेलं पण असणार.
पण अल्टिमेट मी जर 20 वर्षाचं विजन घेऊन चाललो आहे किंवा 10 वर्षाचं विजन घेऊन चाललो आहे आणि त्याचा मी प्रॉपर रिसर्च जर केलेला आहे, तर त्या रिसर्चसोबत स्टिक ऑन राहा. जर रिसर्च केलेला नाही आहे, ती फायद्यात असू दे किंवा तोट्यात असू दे, इमिजिएट एक्झिट व्हा. विदाऊट रिसर्च कुठेही पैसा लावू नका, ती काही कशी कितीही चांगली कंपनी असू दे. गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून. माझा क्वेश्चन असा आहे की मला माझ्या पॉकेट मनीमधून आता मला 2000 इन्व्हेस्ट करायचे आहेत फ्युचर फंडमध्ये, तर मी ते एकामध्ये इन्व्हेस्ट करू का ते डायव्हर्स म्हणजे वेगवेगळे? पॉकेट मनीमधून किती इन्व्हेस्ट करायचे? 2000 रुपीज. 2000. फर्स्ट क्वेश्चन, ते 2000 तुम्हाला काय इन्व्हेस्ट करायचे आहेत? फ्युचरसाठी फक्त, म्हणजे लेट्स बी डेफिनेट. म्हणजे 5 वर्षानंतर मला लग्न करायचं आहे किंवा हनीमूनला जायचं आहे म्हणून ते पाहिजे. नाही 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 नाही, त्यासाठी 2000 मला ते रिटायरमेंटला पाहिजे. त्याचं गोल पहिल्यांदा फिक्स व्हायला पाहिजे. असेच 2000 इन्व्हेस्ट करायचे आहेत, कुठे करू, त्याला जे आन्सर असायला जे काय दिलं जाते ते मोगममध्ये, त्याला काहीच अर्थ नाही आहे. प्रॉपरली तुम्ही ते 2000 काय इन्व्हेस्ट करायला लागलाय, त्याच्यासाठी आपल्याला किती टाईम असणार आहे आणि तुम्ही बाकीचं काय काय केलं आहे, ह्या सगळ्यावरती ती गोष्ट ठरते. थँक्यू. सर लाइक इन योर 20s अभी सब लोग बोलते कि रिस्क टेकिंग 20s में ज़्यादा रहता है और रिस्क लेना भी चाहिए. लाइक स्टार्ट है, लाइक करियर स्टार्ट है अपना, राइट. तो फिर एक 2000 रुपये इन्वेस्ट करने चाहिए या फिर ऐसे स्मॉल बिजनेस या फिर कोई भी अपना प्लान है तो उसके अंदर इन्वेस्ट करना चाहिए खुद के इसमें, बेटर देन SIP या फिर म्यूचुअल फंड्स कोई भी? अभी ये एग्जैक्ट क्वेश्चन जो है मुझे मतलब क्लियर नहीं हुआ है. अभी 2000 रुपीज़ बच रहे हैं मेरे, तो सेविंग हो रहा है आपका, हाँ, मंथली 2000 रुपये saving सेविंग है. हो रहा है पॉकेट मनी से. तो फिर 2000 रुपीज़ मुझे ऐसे SIP या फिर म्यूचुअल फंड्स में इन्वेस्ट करने चाहिए या फिर 2-3 महीने के मिला के कोई स्मॉल बिजनेस या कोई भी बिजनेस प्लान पे मेरे खुद के काम करना चाहिए जो मुझे फ्यूचर में लॉन्ग? मेरे हिसाब से तो मतलब 2-3 महीने के 2000 मिला के आप 5-10 हजार रुपये मिलाओगे. 5-10 हज़ार में भी छोटा बिजनेस कोई भी स्टार्ट हो सकता है. वो एक्चुअली आज का टॉपिक है नहीं, मतलब बिजनेस स्टार्टअप आइडिया मैं नहीं दे रहा हूँ आज, लेकिन मेरे हिसाब से मेरे तो मतलब देखने में ऐसा कोई बिजनेस है नहीं जो 5-6 हज़ार रुपये में गैदर करो और बिजनेस स्टार्ट करो, ऐसा है नहीं. दुसरी गोष्ट मी तुम्हाला हे सांगू इच्छितोय की आज जर तुमच्याकडे पैसा असेल, समजा असं पण असू शकतं की माझ्याकडे एक 50,000 रुपये आहे, मी आजपर्यंत पॉकेट मनीमधून सेव्ह केलं आहे, त्याचं काय करू हा क्वेश्चन असू शकतोय. किंवा घरातले तुम्हाला द्यायला तयार असेल 1 लाख रुपये घे, तुला काय करायचं असेल तर त्याचं काय करायला पाहिजे. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही तो पैसा ना इन्व्हेस्ट करा ना बिझनेसमध्ये लावा, तुम्ही तुमच्या स्वतःच्या एज्युकेशनमध्ये इन्व्हेस्ट करा. तो पैसा स्वतःवरती शिकण्यात खर्च करा. जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर तुम्हाला फंडामेंटल अनालिसिस येणं गरजेचं आहे. ते कोण शिकवत असेल तर त्याच्यावरती 2000 रुपये फीस द्या. त्या 2000 रुपयामध्ये जाऊन कुठलं तरी बुक खरेदी करा. जर तुम्हाला ट्रेडिंग करायचं तर टेक्निकल अनालिसिसच्या कोर्ससाठी तो पैसा इन्व्हेस्ट करा. नॉलेज घेण्यामध्ये आत्ताच्या टाईममध्ये पैसा आणि टाईम जास्त लावा, जे तुम्हाला भविष्यात चांगले रिटर्न्स देईल. कारण सेल्फ इन्व्हेस्टमेंट, स्वतःवरती केलेली इन्व्हेस्टमेंट ही सगळ्यात चांगली आणि मोठी इन्व्हेस्टमेंट आहे. इन्व्हेस्ट इन एज्युकेटिंग युअर सेल्फ. थँक्यू.